कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे MIDC परिसरात PFAS या घातक रसायनाच्या उत्पादनावरून वाद निर्माण झाला असून कोकणात जनआंदोलनाची ठिणगी पडली आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमध्ये या रसायनाचे उत्पादन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर सोमवारी 6 एप्रिल रोजी कंपनीविरोधात मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे। इटलीमध्ये प्रदूषणाच्या मुद्द्यावरून बंद करण्यात आलेल्या कंपनीत हेच रसायन तयार केले जात असल्याचा आरोप होत आहे। या वादानंतर कंपनीकडून पहिल्यांदाच जाहीरपणे आरोपांचं खंडन करण्यात आलंय। PFAS हे रसायन तयार करताना सर्व पर्यावरणीय नियमांचे पालन केले जात असल्याचा कंपनीचा दावा आहे। दीपक श्यामजी पाटील, सीनियर व्हाइस प्रेसिडेंट मॅन्युफॅक्चरिंग, लोटे साइट हेड, लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड। तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्हाला जे सांगायचं होतं ते हे आहे की लक्ष्मी मागच्या 35 वर्षापासून महाराष्ट्रात, खास करून कोकणात कार्यरत आहे आणि आम्ही कधीही पर्यावरणाला किंवा कोणाच्याही जीवितहानीला काही केलेलं नाही आहे, आजपर्यंत नुकसान होऊ दिलेलं नाही। वर आमच्यापासून जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सोसायटीला परत देण्याचा प्रयत्न करतो। दुसरं, आता जे मेथनीबरोबर लक्ष्मीचं कंपॅरिझन केलं जातंय ते चुकीचं आहे। मिटनी ही वेगळी कंपनी आहे, त्यांची कार्यपद्धती वेगळी होती। लक्ष्मी ही अशी कंपनी आहे जी EHSला खूप प्राधान्य देते आणि त्याप्रमाणे त्यांचे सिस्टम्स आणि आमची डिझाईन आहे। तिसरं, जे PFAS प्रोडक्शन आम्ही करतो, PFASचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो, आता जे बनवतो ते एक आहे, पुढे जाता आम्ही नवीन जनरेशनचे प्रोडक्ट्स बनवणार आहोत। पण त्याच्यासाठी जे कंट्रोल किंवा त्याचं जे प्रोटेक्शन आम्ही केलं पाहिजे एन्व्हायरमेंट, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेतोय। क्लोज लूप सिस्टम्समध्ये आम्ही ऑपरेट करतो, जेणेकरून काहीही द्रव्य बाहेर येता कामा नये, हवेत जाता कामा नये, जमिनीत जाता कामा नये। दुसरं, सगळी सिस्टम आमची DCS कंट्रोल्ड आहे, ऑटोमेटेड असल्यामुळे सगळे प्रोसेसची कंट्रोल चांगली आहे। तिसरं, जे त्यातलं इफ्लुएंट जनरेट होतं त्याचं सेग्रिगेशन आहे, त्याचं व्यवस्थित आम्ही स्टोरेज करतो आणि सायंटिफिकली MWMLला विल्हेवाट लावतो आणि पुढेही हेच करत राहणार आहोत। म्हणून याच्यापासून PFAS प्रोडक्ट्सपासून सोसायटीला, वातावरणाला काहीही धोका होणार नाही याची आम्ही दक्षता घेतोय। हे झालं कंट्रोल मेजर्स, आणि तर यापुढेही आम्ही EHSवर लक्ष देतच सगळं प्रोडक्शन करत राहणार आहोत। आणि जे पुढची आता जे प्रोडक्शन आहे, जे ट्रायल प्रोडक्शन्स आम्ही केलेले आहेत, तर आता याचा उपयोग आम्ही या टेक्नॉलॉजीला समजून घेऊन जे पुढे आपल्या भारत देशाला सुद्धा डिफेन्ससाठी आहे आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीसाठी आहे आणि जे इलेक्ट्रिकल ट्रान्समिशनसाठी जे एन्व्हायरमेंटली सेफ अल्टरनेटिव्स पाहिजेत त्याचं डेव्हलपमेंट आम्ही करणार आहोत आणि ह्या टेक्नॉलॉजीचा वापर करून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत। पहिली भूमिका आमची, जसं आम्हाला हे कळलं की सगळीकडे जी बातमी पसरते ती चुकीची आहे, त्यानंतर आम्ही सगळ्या आमच्या आजूबाजूच्या जे ग्रामपंचायत आहेत त्यांना आम्ही लेटर्स दिले आणि जे साधारण क्वेश्चन आन्सर्स असतील त्यांची उत्तरं कशी असतील, काय प्रश्न येत आहेत लोकांच्या मनात, त्यांची उत्तरं दिले। तिसरं, त्यांना आम्ही इन्व्हाइट केलं साईटवर, येऊन तुम्ही बघा, तुम्ही स्वतः समजून घ्या आम्ही काय करतोय काय नाही, ठीक आहे। त्यानंतर मी स्वतः गावागावात गेलोय, तिथे ग्रामसभेत सुद्धा अटेंड केले, त्यांचे जे प्रश्न होते त्यांना उत्तर दिले। त्याच्यावर मला हे समजलंय की जे गावकरी ज्यांना मी भेटलोय, ज्या बॉडीजला भेटलोय, इलेक्टेड बॉडीजला, राईट, त्यांच्यामधून तो संभ्रम हळूहळू कमी होतोय किंवा त्यांची जी अंडरस्टँडिंग आहे PFAS बद्दलची ती आता चांगल्या रीतीने त्यांना कळलंय की PFAS काय आहे, त्याचे उपयोग काय आहेत। खरंच ते जसं विष म्हटलं जाते तसं नसतं, ते ॲक्च्युली उपयोगी आहे आणि ते आपण आजही घराघरांमध्ये वापरतोय। PFAS कंपाऊंड्स, नॉनस्टिक कुकवेअर्स वगैरे आहेत त्याप्रमाणे।